नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आपण सामान्य विज्ञान जे स्टेट बोर्डचं सामान्य विज्ञान आहे त्याच्या या ठिकाणी माइंड मॅप बनवतो आहोत. प्रत्येक घटक त्याच्यातले उपघटक हे आपल्याला माइंड मॅपच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अभ्यासायचे आहे. आजचा आपला लेक्चर नंबर 42 या ठिकाणी आहे आणि या लेक्चरचा आपला विषय जर बघितला तुम्ही तर तो आहे रासायनिक संज्ञा आणि सूत्रे. अत्यंत महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत, जसं की आपल्याला यामध्ये भौतिक बदल बघायचे आहेत, याच्यामध्ये आपल्याला रासायनिक बदल बघायचे आहेत, याच्यामध्ये आपल्याला शाब्दिक समीकरणं, रासायनिक समीकरणं, वस्तुमानाच्या अक्षय्यतेचा नियम असे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचे आहेत, ज्यामध्ये मग संतुलित समीकरण कशाला म्हणायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत. चला एक एक बाबी आपण कव्हर करूया. शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. विज्ञान 5वी ते 10वी पर्यंतचं जे विज्ञान आहे ना स्टेट बोर्डचं, त्याला अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण या ठिकाणी कव्हर करतोय. आणि विशेष याच्यामधलं एक विशेष म्हणजे आपण या प्रत्येक लेक्चरवर आधारित एक 10, 12 ते 15 गुणांची टेस्ट आपण घेतो आहे. ओके, असे आपले जवळपास 200 लेक्चर्स आणि 200 टेस्टचे टार्गेट आपण ठेवलेलं आहे. ते सगळं आपलं STI RCP नावाचं ॲप्लिकेशन आहे. त्याच्यावर तुम्हाला विज्ञानाच्या कोर्समध्ये भेटतील सगळे लेक्चर्स. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. बरेचसे लेक्चर्स फ्रीमध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनलला सुद्धा उपलब्ध आहेत, ते बघत चला. चला सुरुवात करूया. बघा, बदल. तुम्ही जेव्हा रासायनिक संज्ञा आणि सूत्रे शिकतात तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी 2 महत्त्वाचे बदल लक्षात ठेवावे लागतात. नीट लक्ष द्या. बदल चेंजेस काय होत आहेत. पहिला बदल असतो तो म्हणजे भौतिक बदल. ओके, आणि दुसरा बदल असतो भौतिक, ज्याला आपण फिजिकल चेंजेस म्हणूया. दुसरा असतो तो म्हणजे रासायनिक केमिकल बदल, ज्याला आपण म्हणतो आहे. आता दोन्हींमधले फरक लक्षात घेणं फार गरजेचे आहे. सोपा मुद्दा आहे. भौतिक बदल कशाला म्हणायचं, एकदम सोप्या शब्दात जर बघायचं झालं, या माइंड मॅपमध्ये आपण जे केलेलं आहे, आपण हे सगळं हे जे टेक्निक आपण वापरतो या ठिकाणी माइंड मॅप, मी टोटली हे विज्ञान जे आहे ना आता माइंड मॅप स्वरूपात तुम्हाला शिकवणार आहे. इथून पुढचे सगळे लेक्चर्स विज्ञानाचे असतील, इतिहासाचे असतील, भूगोलाचे असतील, त्याच्यावर काम चालू आहे. ओके, त्याच्यावर मी काम करतोय, तुमच्यासाठी माइंड मॅप बनवतो आहे आणि आपण त्या पद्धतीने शिकत जाणार आहोत. मूळ पदार्थ मिळवता येणे ज्या ठिकाणी शक्य आहे तो होणार भौतिक बदल. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, नेमकं भौतिक बदलामध्ये होणार काय ते आधी लक्षात घ्या. भौतिक बदलामध्ये पदार्थ, जो एखादा पदार्थ आहे किंवा ज्याला आपण पदार्थालाच काय म्हणणार थोडक्यात आपण अभिक्रियाकारक असं म्हणणार, बरोबर. अभिक्रियाकारक यांची परस्परांबरोबर जी अभिक्रिया होती आहे त्याच्यातून जो नवीन पदार्थ तयार होणार, त्या नवीन पदार्थाला आपण काय नाव देतो, उत्पादिते. जी उत्पादिते तयार होणार आहेत किंवा जो नवीन पदार्थ तयार होणार आहे त्याच्या काही ठराविक स्थिती निर्माण केल्यानंतर आपल्याला पुन्हा जो मूळ पदार्थ आहे तो मिळवता येणार आहे. मूळचा पदार्थ पुन्हा मिळवता येईल, म्हणून याला आपण तात्पुरता बदल असं सुद्धा म्हणतो. बघा, भौतिक बदलाला आपण तात्पुरता बदल असंही म्हणतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, कारण की मूळ पदार्थ हा आपल्याला पुन्हा मिळवता येऊ शकतो. ओके, दुसरा मुद्दा या ठिकाणी फार महत्त्वाचा आहे रासायनिक बदलाबाबतीत. इथे काय आहे, कायमस्वरूपी बदल अपेक्षित आहे. कायमस्वरूपी बदल होतो आहे. म्हणजे बघा, अभिक्रियाकारक आहेत, यांचे आपल्याला रूपांतर करायचे आहे. त्यांचे रूपांतर एकदा झाले, पूर्णतः नवीन पदार्थामध्ये रूपांतर होते. बघा, हा शब्दप्रयोग फार महत्त्वाचा येते. पूर्णतः नवीन पदार्थ. रासायनिक अभिक्रियेमध्ये पूर्णतः नवीन पदार्थात रूपांतर आहे. रासायनिक बदल जेव्हा घडून येतोय का तेव्हा रासायनिक अभिक्रिया घडून येते आहे. मग कोणते बदल होतात याच्यामुळे रासायनिक बदलामध्ये, किंवा जे रासायनिक अभिक्रिया आपण ज्याला म्हणतो याच्यामुळे कोणकोणते बदल होतात. पहिलं म्हणजे भौतिक अवस्था बदलते. दुसरं, त्या ठिकाणचं तापमानही बदलू शकतं. तिसरं, रंगातही बदल होऊ शकतो, वायूतही बदल होऊ शकतो. आणि मग हे जे रासायनिक अभिक्रिया होतात, या रासायनिक अभिक्रिया रासायनिक समीकरणाच्या स्वरूपात लिहिल्या जातात. की नेमके काय बदल होत आहेत ते आपण समीकरणाच्या रूपात लिहित असतो, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, महत्त्वाचे मुद्दे 2 बघितले आपण. बदल कसे होत आहेत, रासायनिक आणि भौतिक बदल. माइंड मॅपमधला हा पहिला भाग आपला झाला. त्याच्यानंतर आपलं शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण असे 2 मुद्दे समजून घ्यायचे आहे. काय, शाब्दिक समीकरण कशाला म्हणायचं, बघा याची व्याख्या आहे महत्त्वाची. शाब्दिक म्हणजे काय, शब्दांच्या स्वरूपामध्ये आपण जी मांडणी करतो आहे, शब्द मांडणी म्हणूया आपण त्याला. की नेमकं अभिक्रियाकारकामध्ये कोणता बदल होतोय. जसं मी म्हटलो, कॉपर अधिक ऑक्सिजन बरोबर काय म्हणतोय, कॉपर ऑक्साईड, झालं शाब्दिक समीकरण. तुम्हाला कॉपर काय, तांब्याचा चुरा तापवला, काळ्या रंगाचं कॉपर ऑक्साईड तयार होते. सोपी साधी मांडणी, त्याचा अर्थबोध या ठिकाणी तुमच्या लक्षात येतोय.
शाब्दिक समीकरण. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे रासायनिक समीकरण. आता शाब्दिक आणि रासायनिकमध्ये काय फरक आहे, रासायनिक समीकरणासंदर्भातले काही कन्सेप्टही या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. रासायनिक समीकरण, इथे काय, रासायनिक समीकरणामध्ये रासायनिक जी सूत्र आहेत ना, रासायनिक सूत्रे यांचा वापर करून रासायनिक अभिक्रियेची संक्षिप्त स्वरूपात मांडणी केली जाते. बघा शब्द फार महत्त्वाचा आहे हा, संक्षिप्त मांडणी म्हणतोय मी त्याला. संक्षिप्त मांडणी कशात करतोय आपण, या ठिकाणी रासायनिक समीकरणामध्ये करतोय. रासायनिक सूत्रे यांचा वापर करतोय. सूत्र फार महत्त्वाचा शब्द इथे काय, त्याला रासायनिक समीकरण आपण म्हणतोय. मग कशा पद्धतीने, समजा या ठिकाणी तुम्ही म्हटले की Cu प्लस O2 बरोबर CuO, या ठिकाणी हे अभिक्रियाकारक आहेत, ही उत्पादित आहेत. आपण रासायनिक समीकरण मांडलं. ओके, इकडे उजव्या बाजूला काय आहे, उत्पादित, डाव्या बाजूला काय आहे, अभिक्रियाकारक. तुम्ही इथे दिशादर्शक बाण सुद्धा, इथे हा दिशादर्शक बाण आहे जो अटी लिहिण्यासाठी वापरला जाऊ शकतो. ओके, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा येतो, याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत. माझ्यामध्ये या कन्सेप्टच आहेत जे आपण समजून घेणं गरजेचे आहेत. एक म्हणजे अभिक्रियाकारक कशाला म्हणायचे आणि दुसरं म्हणजे उत्पादित कशाला म्हणायचे. काय, जेव्हा ही कोणती अभिक्रिया घडते आहे ना, तेव्हा ज्याच्यामध्ये रासायनिक बदल ज्याच्यात होणार आहे, काय, रासायनिक बदल ज्या पदार्थामध्ये घडणार आहे ना, त्याला म्हणायचं अभिक्रियाकारक आहे. तुम्ही म्हटले की बाबा या ठिकाणी तांबे आहे, तांब्याचा चुरा आहे, तो झाला अभिक्रियाकारक. ओके, तो झाला अभिक्रियाकारक. ऑक्सिजन त्याला तापवतोय आपण, अभिक्रियाकारक. मात्र उत्पादित कशाला म्हणणार मग तुम्ही, या अभिक्रियामध्ये संपूर्णतः जो नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो, नवीन पदार्थ जो तयार होतो आहे ना, त्याला, ते जे कॉपर ऑक्साईड आपण बघितलं ना तिकडे, ते काय झालं, उत्पादित झालंय. कारकापासून जे तयार होतंय त्याला आपण उत्पादित असं म्हणतोय. ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग यावर आणखी इतर मुद्द्यांचा सुद्धा आमचा अभ्यास असला पाहिजे, ज्यामध्ये वनस्पती तेल, हायड्रोजन वायूबरोबर निकेलची भुकटी हा उत्प्रेरक म्हणून वापरून थंड केल्यास त्यापासून वनस्पती तूप तयार होते. बघा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुद्दे महत्त्वाचे नोटिंग करत चाला. वनस्पती तूप कसं तयार होऊ शकतं असं जर तुम्हाला उद्या विचारलं गेलं, या रासायनिक अभिक्रियांचाच भाग आहे हा, तर वनस्पती जे तेल आहे ना, तेल हे कशाबरोबर आपण तापवतो आहे, हायड्रोजन वायूबरोबर तापवतो आहे. आणि त्याच्यामध्ये उत्प्रेरक काय वापरले जातं, उत्प्रेरक हा फार महत्त्वाचा शब्द आहे. कॅटॅलिस्ट म्हणतो आपण त्याला. इथे निकेलची भुकटी हा प्रश्न विचारला गेलेला आहे, विचारला जाऊ शकतो की वनस्पती तेलासाठी कोणतं उत्प्रेरक वापरलं जातं. जी वनस्पती तूप तयार करतोय आपण, खाद्यतेल अधिक हायड्रोजन बरोबर, या ठिकाणी निकेलची भुकटी त्याच्यामध्ये आपण टाकतो आहे. आणि जे रासायनिक समीकरण असतं, काय म्हणतो मी, रासायनिक समीकरण जे असतं ना, ते अधिक माहितीपूर्ण जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही विविध काही शब्द वापरत असतात की अवस्था कोणती आहे, भौतिक अवस्था दाखवण्यासाठी काही मुद्दे वापरत असतात. ज्यामध्ये वायू अवस्था आहे जी वापरणार तुम्ही, गॅसियस. द्रव अवस्था आहे एल वापरणार, लिक्विड. स्थायी अवस्था आहे एस वापरणार तुम्ही. म्हणजे हे रासायनिक समीकरणाला जास्त माहितीपूर्ण करण्यासाठी तुम्ही या बाबी वापरताय. ओके, म्हणजे तुम्हाला रासायनिक समीकरण कळतंय. पुढे आपण जातोय. पुढचा मुद्दा जो आहे आपला तो आहे वस्तुमानाच्या अक्षयतेचा नियम. इंटरेस्टिंग मुद्दा आहे, समजून घ्यायचा. प्रत्येक मी तुम्हाला जे आपलं स्टेट बोर्ड आहे 5वी ते 10वीचं, याच्यामधील भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र याच्यातला एकही मुद्दा, एकही कन्सेप्ट सोडणार नाही आहे. मला ज्या पद्धतीने समजलंय त्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न मी जास्तीत जास्त सोप्या भाषेत करणार आहे. वस्तुमानाच्या अक्षयतेचा नियम काय बघा, एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अभिक्रियाकारक आणि उत्पादित यांचं वस्तुमान समान असणार आहे. याची आणखी व्याख्या करायची झाली तर जी रासायनिक अभिक्रिया घडते ना, रासायनिक अभिक्रिया, याच्यामध्ये अभिक्रियाकारकांचे एकूण वस्तुमान बघा दोन बाबी असतात. इथे आहेत अभिक्रियाकारक प्लस इथे एखादा अभिक्रियाकारक आहे आणि याच्यापासून जे बनतं ते उत्पादित बनतं, बरोबर. हे अभिक्रियाकारक जे आहेत ना, एक अभिक्रियाकारक, दोन अभिक्रियाकारक, या दोघांचं जे वस्तुमान आहे ना, ते वस्तुमान या उत्पादिताच्या वस्तुमाना इतकं असणार आहे. म्हणजे इथे तुम्ही म्हटले 2 किलोग्रॅम आहे, इकडे सुद्धा 2 किलोग्रॅम असणार आहे. आणि जर असं सेम वस्तुमान त्या ठिकाणी असतं त्याच्यामध्ये, त्याला वस्तुमानाच्या अक्षयतेचा नियम असं म्हटलं जातं. याचा पुढचा एक मुद्दा येतो इथे, तो म्हणजे संतुलित समीकरण नावाची कन्सेप्ट असते. काय, संतुलित समीकरण कशाला म्हणायचं, या सगळ्या बाबी लक्षात घ्या. तुम्ही राज्यसेवा करत असू द्या, कंबाईन द्या, पोलीस भरती द्या, सरळ सेवा द्या, हे लहान लहान मुद्दे तुम्हाला एवढं डीपमध्ये कोणीच शिकवणार नाही शिकवत कोणी.
हे आधी लक्षात घ्या. या लहान लहान गोष्टी इथे वेळ द्यावा लागेल. मात्र तुम्ही म्हटले आम्हाला शॉर्टकट पाहिजे, सगळं शॉर्टकट काहीच भेटत नसते या जगामध्ये. थोडासा वेळ देऊन समजून घ्यावं लागतं. संतुलित समीकरण ज्याच्यामध्ये अणूंची संख्या समान आहे. जेव्हा रासायनिक समीकरणामध्ये बाणाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या अणूंची संख्या समान असते. बघा, बाणाच्या उजव्या बाजूला आणि बाणाच्या डाव्या बाजूला असलेल्या अणूंची संख्या अणूंची संख्या समान असते, ते समीकरण संतुलित आहे. मग रासायनिक अभिक्रियेमध्ये तुम्ही बघतात की अणूंमधील बंध तुटणे, बघा इथे बंध तुटण्याची क्रिया घडत असते. त्याच्यापासून नवीन बंध तयार होतात. नवीन बंध तयार होणे काय तर नवीन पदार्थ मिळणे. रासायनिक अभिक्रियेमध्ये बंध तुटणे आणि नवीन बंध तयार होणे या बाबी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत आणि मला वाटतं त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. मित्रांनो, काय काय बघितलं आपण आजच्या या टॉपिकमध्ये, काय काय बघितलेलं आहे जरा नीट लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल. आपल्यासमोर हा माइंड मॅप आहे. रासायनिक संज्ञा आणि सूत्रे आपण ज्याच्यामध्ये बदल बघितले. भौतिक रासायनिक आपण शाब्दिक समीकरण बघितलं. आपण रासायनिक समीकरण बघितलं. अभिक्रिया कारके उत्पादिते आपण बघितले. आपण वस्तुमानाच्या अक्षरीयचा नियम बघितला आणि आपण संतुलित समीकरण बघितलं. ही जी PDF आहे किंवा अशा माइंड मॅपच्या ज्या PDF आहेत त्या सगळ्या PDF तुम्हाला आपल्या MPSC स्पर्धा विश्व या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जा आणि या PDF मिळवा. STI RCP ॲप्लिकेशनला सुद्धा तुमच्या कोर्समध्ये या PDF अपलोड करण्यात येतील काही दिवसांमध्ये. चला, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हे शिकवून आवडत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. काही या ठिकाणी अपूर्तता असतील कमेंट करा. अभ्यास करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथे आपण थांबू. धन्यवाद.